हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल दीपिकाज रेसिपी. आणि आज मी मस्तपैकी बनवणार आहे मसाला मिरचीची अशी भाजी. शॉक झालेत ना? हो, मिरचीची भाजी बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर मी मस्तपैकी इथे घेतलेल्या आहे जाड अशा मिरच्या. मिरच्या जाडवाल्या ज्या असतात ना, ज्या बारीक मिरच्यांपेक्षा थोड्या वेगळ्या असतात आणि या खायला फिक्क्या असतात. याचे आपण मिरची भजे वगैरे पण करतो, त्या मिरच्या घ्यायच्या आहे. त्या मिरच्या मस्तपैकी मी धुवून घेतलेल्या आहे आणि कोरड्या अशा पुसून घेतलेल्या आहे. आणि त्याची आता आपण भाजीची रेसिपी कशी बनवणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याला मधातून 2-2 मी छान कट्स करून घेतलेले आहे, कारण खूप मोठ्या आणि लांब असतात या मिरच्या. त्यामुळे कट्स करून घ्यायचे आणि मधातून पण कट्स करून त्याच्या आतमधल्या तुम्हाला ज्या बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्या आहे. मंडळी, ही जी भाजी आहे भरवा मिरची मसाल्याची, ही भाजी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा तुमच्याकडे एखाद्या वेळेस भाजी नसेल तेव्हा पण तुम्ही बनवू शकता, किंवा असं जर तुम्हाला लोणचं वगैरे म्हणून जर टेस्ट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही याचं ही रेसिपी बनवून त्याला टेस्ट करू शकता. तर माझ्याकडे ऑलरेडी यामध्ये भरण्यासाठी शेंगदाण्याची चटणी होती, ज्याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर ही शेंगदाण्याची चटणी मी आता त्याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि मस्तपैकी सगळ्या मिरच्या आता माझ्या भरून रेडी झालेल्या आहेत. तर आता बनवूया आपण भरवा मसाल्याची मिरचीची भाजी. तर कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालेलं आहे. त्यात मी थोडंसं जिरं ॲड केलं. थोडंसं जिरं टाकलं म्हणजे थोडा टेस्ट पण येतो आणि मस्तपैकी भाजी छान पण लागते. बारीक बारीक मी असे छान 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या. छोटे छोटे कट्स करून मी तेलामध्ये टाकलं, कारण मिरचीची भाजी आहे ना, तर थोडं लसणचा फ्लेवर छान येत असतो. आणि कांदा पण घेतलेला होता एक मोठा मस्त, तो पण एकदम बारीक बारीक कट करून मी त्यात ॲड केला. आणि मस्तपैकी हळद, तिखट आणि मीठ टाकून आता मिश्रण आपल्याला होऊ द्यायचं एक 5 मिनटं. तिखट मी ॲड केलेलं आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं मिरच्या फिक्क्या असतात, त्यामुळे आपल्याला तिखट घालणं आवश्यक आहे. कारण आपली भाजी आणि मस्तपैकी अशी झणझणीत झाली पाहिजे. आणि आता इथे मी टाकणार आहे मिरच्या. बघा किती मस्तपैकी अशा छान दिसत आहेत. या मिरच्या टाकल्यानंतर आता मसाल्यामध्ये आपल्याला होऊ द्यायचं याला 5 मिनटं. तर मंडळी, ही भाजी इतकी टेस्टी लागते ना, एकदा जर तुम्ही खाल तर तुम्हाला असं वाटेल की परत आपण हिला बनवायला पाहिजे. आणि मस्तपैकी जर तुम्हाला यामध्ये दही वगैरे ॲड करायचं असेल तर करू शकता, छान टेस्ट येतो. माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ते स्किप केलं, म्हणून थोडंसं पाणी ॲड करून त्याला 5 ते 10 मिनटं मी होऊ दिलं. तर मंडळी, माझ्या एक सबस्क्रायबर आहेत ज्योत्स्नाताई. त्या माझ्या प्रत्येक रेसिपीला छान छान कमेंट्स देत असतात आणि त्यांच्या कमेंट्समुळे मला फार इन्स्पिरेशन मिळतं. तर त्यांना खूप खूप थँक्यू ज्योत्स्नाताई. आणि बघा मस्तपैकी माझ्या ही मिरचीची भाजी इथे रेडी झालेली आहे. आणि आता मी माझ्या फॅमिलीसोबत मस्तपैकी ही भाजी एन्जॉय करून घेणार आहे. तर तुम्ही पण कशाची वाट बघताय? तुम्ही पण लगेच बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत मस्तपैकी एन्जॉय करा. आणि बघा माझी भाजी झालेली आहे इथे भरवा मिरचीची मस्तपैकी रेडी. तर मंडळी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, परत भेटायला विसरू नका बरं का, कारण मी तुमची रोजच वाट बघत असते. तर चला मस्तपैकी एन्जॉय करूया आणि भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.